एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। गडकरी यांच्या घराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। वर्धा रोड येथील घरावरती बॉम्ब टाकण्याची धमकी आहे। तर हा निव्वळ खोडसाळपणा, कुठलाही धोका नाहीये अशी माहिती स्वतः पोलीस उपायुक्तांकडून दिली जाते। या संदर्भात संजय तिवारी सगळे अपडेट्स देत आहेत। आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। संजय, नेमकी कोणाला धमकी आली आहे आणि पोलिसांची काय माहिती आहे? नागपूर पोलीस नियंत्रण कक्ष जे आहे, ज्याला आपण कंट्रोल रूम म्हणतो, त्यांना एक निनावी कॉल आला होता आणि त्या कॉलरने धमकी दिली होती की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला आम्ही बॉम्बनी उडवून देऊ। आपल्याला माहिती आहे की नागपूर वर्धा मार्गावरती रेडिसन ब्ल्यू जे हॉटेल आहे त्याच्या मागे एनरिको हाइट्स नावाची एक मोठी भव्य इमारत आहे आणि त्याच्या 2 मजल्यांवरती त्यांचं निवास आणि कार्यालय आहे। आणि तिथे धमकी मिळाल्याचं वृत्त कळतात सगळी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी त्या कॉलचा तपास केला। त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की हा जो कॉल आहे हा खोडसाळपणाचा उद्योग आहे आणि तो ज्यांनी कॉल केला होता त्याला आयडेंटिफाय करण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत। पण पोलीस उपायुक्त सिंगारेड्डी यांनी एनडीटीव्ही मराठीला सांगितलं की हा खोडसाळपणाचा प्रँक कॉल होता, त्यामुळे चिंतेचं कारण नाही। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या परिवारजनांना आधीच केंद्रीय सुरक्षा आहे, त्याशिवाय पोलीस व्यवस्थेची सुरक्षा सुद्धा आहे, त्यामुळे कुठल्याही चिंतेचं कारण नाही आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा फक्त रिव्ह्यू केलेला आहे, त्यात कुठली वाढ करण्याची सध्या तरी गरज नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आले। निश्चितच संजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।